महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही गुजरातला जोडण्याचा मोरारजी देसाई यांचा प्रयत्न होता। तो प्रयत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर उमर शेख यांच्या आवाजामुळे हाणून पडला आणि त्यामुळेच राजधानी मुंबई टिकून राहिली, असं मत व्याख्याते विनोद अण्णा भोसले यांनी गंगाखेड तालुक्यातील इसाद येथे व्यक्त केले आहे। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। यावेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच अनिल सातपुते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष शाहूराव सातपुते, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भोसले, आरडी भोसले, गोपीनाथ भोसले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेत्यानं फोन केला तर जोरात तुटेपर्यंत कार्यकर्ते पळतात, पण अण्णाभाऊ साठे पळाले नाहीत। कोणीतरी सांगितलं प्रधानमंत्र्याला, पंतप्रधानाला, संविधानामध्ये प्रधानमंत्री पंत नाही, पण हे पेपरवाले पंत लिहितात। प्रधानमंत्र्याला सांगितलं की ते साठे आहे, साठे नाही। मग त्याच्या लक्षात आलं की आपण चुकीने एका मातंगाच्या पोराचा सत्कार केला असता तर मातंगाचं पोरग खूप मोठं झालं असतं, म्हणून त्यांनी नाकारलं। पण मातंगाचं पोरग एखाद्या सूर्याच्या किरणाला हाताने झाकल्यानं सूर्याची किरण झाकल्या जात नाही। मातंगाचा पोरग 27 देशामध्ये पोहोचलं, हे लक्षात घ्या। म्हणून आपल्या महापुरुषामध्ये खूप ताकद आहे, प्रेरणा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। बापू 15 ऑगस्ट 1947 ला कित्येक लोकांना संघर्ष करून ह्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं। दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ साठेनं मुंबईला 40,000 लोक एकत्र करून शाहीर अमर शेखला सोबत घेऊन मोर्चा काढला। मोर्चा काढून त्या मोर्चामध्ये काय घोषणा होत्या? ये आजादी झूठी है, देश की जनता भूठी है। गोरे गेले आणि काळे आले, इंग्रज गेले पण काळे कृत्य करणारे भटबाबना या देशावर बसले। म्हणून अण्णाभाऊ साठेनं सांगितलं ये आजादी झूठी है, देश की जनता भूठी है। त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंनी आतापर्यंत भारतात पावसाची नोंद झाली नाही एवढा। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज, गंगाखेड।